महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या पार पडणार। दुपारच्या सुमारास नागपूरमध्ये राजभवनात शपथविधी सोहळा पार पडेल। उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर 10 दिवसांनी राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त। उद्या भाजपचे 21, शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि तटकरेंमध्ये सागर बंगल्यावर पाऊण तास बैठक। राष्ट्रवादीकडून 1 राज्यमंत्री, 9 कॅबिनेट मंत्र्यांची नावं अंतिम टप्प्यात, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। दोघांमध्ये पाऊण तास चर्चा। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी तयार। तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होणार। 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री उद्या शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। त्यांनी घेतलेला निर्णय सगळ्या आमदारांना मान्य असेल, दादा भुसेंची प्रतिक्रिया। भाजप आमदार बबनराव लोणीकर मंत्रिपदासाठी इच्छुक। काही जण मंत्रिपदासाठी लॉबिंग करतात, मात्र लॉबिंग करून सगळ्या गोष्टी मिळतात असं भाजपत होत नाही, लोणीकरांचं वक्तव्य। नागपूरमधील हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे 17 तारखेला उपस्थित राहणार। त्याआधी ठाकरेंच्या उपस्थितीत अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी सगळ्या आमदारांच्या बैठकीचं आयोजन। एक देश एक निवडणूक विधेयकाचा मसुदा सर्क्युलेट लोकविधायक लोकसभेमध्ये सादर केला जाणार। एक देश एक निवडणूक विधेयकाचा मसुदा एबीपी माझाच्या हाती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि अमोल कोल्हेंना आवडेल का? सुनंदा पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून अमोल मिटकरींचा खोचक टोला। भावनिक होऊन आईनं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं वक्तव्य केलं। कुटुंब म्हणून एकत्र असणं चांगलं, मात्र राजकीय दृष्टीने आम्ही वेगळे, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। नागपूरमध्ये अनिल देशमुखांच्या घराबाहेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे होर्डिंग्स। महाराष्ट्राचे दादा असा अजित पवारांचा होर्डिंगवर उल्लेख। देशामध्ये संविधान सुरक्षित नाही तर दलित समाज कसा सुरक्षित राहणार? काँग्रेस नेते नितीन राऊतांचा सवाल। प्रत्येक वेळी पुतळ्याचा अपमान करणारे माथे फिरू कसे काय निघतात? राऊत यांचा सवाल। अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती। याआधी अश्विनी भिडे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त होत्या, तसंच त्या मेट्रो 3चा कार्यभारही सांभाळत होत्या। दादर स्थानकाला लागून असलेल्या हनुमान मंदिराच्या विश्वस्तांना मंदिर हटवण्यासंदर्भात नोटीस। मंदिर पाडून रेल्वेची जागा मोकळी करावी, नोटिशीमध्ये उल्लेख। बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार, इस्कॉन मंदिर जाळलं, प्रमुखाला अटक, तरी आपण गप्प। यांचं हिंदुत्व केवळ निवडणुकांपुरतं आहे का? उद्धव ठाकरेंचा घणाघात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा तिरस्कार करणारे आणि औरंगजेब प्रिय असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची गोष्ट करू नये। भाजपची एक्स पोस्टद्वारे उद्धव ठाकरेंवर टीका। ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली ते ठाकरे हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलतायत। ठाकरेंचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे बघितलंय, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। डोक्यावर मुसलमानांची टोपी घातलेल्या उद्धव ठाकरेंनी हिंदूंवरील अत्याचाराविरोधात बोलू नये। भाजप आमदार प्रसाद लाड यांची ठाकरेंवर सडकून टीका। लोकसभेत मुस्लिम धार्जिणा भूमिकेचा त्यांनी फायदा करून घेतला, पण विधानसभेत झाला नाही, म्हणून उद्धव ठाकरे भूमिका बदलतायत। संजय शिरसाट यांची टीका। उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये। ठाकरे सत्तेसाठी हिंदुत्व खुंटीवर टांगणारे। भाजप नेत्या नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। बोरिवलीचा बांगलादेश होऊ देणार नाही, भाजप आमदार संजय उपाध्याय यांचं वक्तव्य। बांगलादेशी नागरिकांविरोधात उपाध्याय आक्रमक। पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबतही बैठक घेतली। सरपंच संतोष देशमुख यांच्या गाडीचा पाठलाग करतानाचं दृश्य सीसीटीव्हीत रेकॉर्ड। काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी त्यांचा पाठलाग करतानाचं व्हिडिओतून समोर आलंय। बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नागपूरच्या नरखेडमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा। नरखेडमध्ये बंदची हाक दिली होती। जळगावच्या 40 गावमध्ये तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय करणी सेनेची निदर्शनं। बांगलादेशातील हिंदूंवरती अत्याचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं बांगलादेशवर दबाव टाकण्याची मागणी केली। मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात पोलिसांची कारवाई। अंधेरी पूर्व भागात गर्दीच्या ठिकाणी असलेल्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई।
वसई विरार पालिका परिसरामध्ये घनकचरा व्यवस्थापनाबाबत वारंवार तक्रार देऊनही दुर्लक्ष, मनसेचा आरोप. संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी घनकचरा उचलून आणला. पालघरच्या तारापूरमधील रहिवाशांचं पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन. डम्पिंग ग्राउंडवरील केमिकल माफियांवरती कारवाई न करता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कारवाई, तारापूरकरांचा आरोप. लाचखोर न्यायाधीशांचा जामीन अर्ज सातारा जिल्हा न्यायालयानं फेटाळला. 5 लाखांची लाच घेताना न्यायाधीश धनंजय निकम जाळ्यात अडकले. जळगावमध्ये आधार केंद्र चालकांची जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं. खासगीकरण बंद करण्याच्या घोषणा दिल्या. आज राज्यभरात दत्त जयंतीचा उत्साह. दत्तात्रय हे भगवान विष्णूंचे प्रमुख अवतार मानले जातात. आज सुट्टी असल्यानं मोठ्या संख्येनं भाविक दत्त मंदिरात दर्शनासाठी. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचे 1,19,700 नोंदणीकृत लाभार्थी. योजनेसाठी आतापर्यंत 110 कोटींचा खर्च. निवडणुकीपूर्वी योजनेची घोषणा केली होती. आणखी 2 दिवस रेशन दुकानदारावरील धान्य वाटप रखडणार. लाभार्थ्यांची माहिती अपडेट करत असल्यानं धान्य वाटपाला फटका. वाशिम जिल्हाधिकारी रेशन दुकानात नागरिकांना सर्व्हर डाऊनचा फटका. नवीन तंत्रज्ञान असलेली ई-पॉस मशीन देऊनही फटका बसत असल्यानं नागरिक त्रस्त. सर्व्हर डाऊनमुळे रायगड जिल्ह्यातही रेशन वाटप बंद. आणखी 2 दिवस ई-पॉस मशीन बंद राहणार असण्याची शक्यता. रायगडचे पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांची माहिती. लातूरमध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीक विमा कार्यालयाला टाळं ठोकलं. चालू हंगामातील पीक विमा मिळाला नसल्यानं शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक. खुल्या बाजारापेक्षा सीसीआय कापसाला 1,000 रुपये जास्त दर देत असल्यानं केंद्रापुढे कापूस शेतकऱ्यांच्या रांगा. सीसीआय प्रति क्विंटल 7,521 रुपयांचा दर देते. नाशिकच्या लासलगावातून जम्मू काश्मीर राज्यात प्रथमच मक्याची निर्यात. पोल्ट्री खाद्यासाठी 2,600 टन मका रेल्वेनं जम्मू काश्मीरच्या बारी ब्राह्मणामध्ये पाठवला. बीडमधील शिक्षक साजेद अली हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या 14 पैकी 12 जणांना जन्मठेप. बालेपीर भागामध्ये 2019 मध्ये साजेद अली यांची हत्या करण्यात आली होती. नितेश कराळेंवर वर्ध्यातील पोलीस प्रशासन आणि सरकारच्या संगनमतानं खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल. या प्रकरणी खासदार भास्कर भगरे आणि अमोल कोल्हेंचं पोलीस महासंचालकांना पत्र. अवैधरित्या वास्तव्यास असणाऱ्या विदेशी नायजेरियन नागरिकांवर नवी मुंबई पोलिसांची कारवाई. नवी मुंबई आणि पनवेल परिसरातून 16 नायजेरियन आरोपींना अटक. 12 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. पालघर जिल्ह्यातील वाडामधील गर्भवती महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती. वाडा ग्रामीण रुग्णालयात कोणतेही उपचार न करता ठाण्याला पाठवल्याचा गर्भवतीच्या कुटुंबियांचा आरोप. मासेमारी करताना जखमी झालेल्या मच्छीमाराला भारतीय तटरक्षक दलाची मदत. वेळेत उपचार मिळाल्यानं मच्छीमाराचा जीव वाचला. घटनेचा व्हिडिओ समोर. जळगावच्या धरणगाव तालुक्यात बस इलेक्ट्रिक पोलला धडकली. 28 प्रवासी जखमी. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. अपघातात जखमी झालेल्यांसाठी कॅशलेस उपचार योजना लवकरच सुरू होणार. या योजनेमुळे रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्यांना 1.5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार कॅशलेस पद्धतीनं मिळू शकणार. लोकसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती. मुंबईच्या चेंबूरमधील अमरमहल भागातील सायकल आणि फर्निचर दुकानाला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. कल्याणमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू. उपचाराअभावी घटनेच्या 2 महिन्यांनी तरुणाचा मृत्यू. वर्षभरामध्ये 18,800 नागरिकांना कुत्र्यानं इजा पोहोचवली आहे. पालघर शहरात पिसाळलेल्या घोड्यानं 7 जणांना इजा पोहोचवली. घोड्यानं केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामध्ये 16 ते 64 वयातील 7 जण जखमी. घोडे मालकाचा तपास सुरू. गडचिरोलीमध्ये गेल्या 5 वर्षांपासून एकाही स्थानिक तरुणाचा नक्षलवादी चळवळीत प्रवेश नाही. बंदुकीचा मार्ग चुकीचा असून गोरगरिबांचं रक्षण फक्त संविधान करू शकतं. गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा टॉप कमांडर गिरधर याचं वक्तव्य.
सरकारकडून पॅन 2.0 डिजिटल स्वरूपात आणण्याचा निर्णय. या प्रकल्पासाठी सरकारकडून 1435 कोटी खर्च. नवे पॅन कार्ड ग्राहकांसाठी अत्यंत सोयीस्कर असेल. संविधानावरील चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 3 नंतर लोकसभेत उत्तर देणार. तसंच विरोधी पक्षनेते राहुल गांधीही चर्चेत सहभागी होणार. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं 21 उमेदवारांची यादी जाहीर केली. माजी खासदार संदीप दीक्षित यांना नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी. सध्या दिल्ली विधानसभेमध्ये काँग्रेसचा एकही उमेदवार नाही. शेतकऱ्याचा मुलगा या खुर्चीवर कसा बसला याचं तुम्हाला दुःख. देशासाठी जीव देईन पण झुकणार नाही. सभापती धनखड यांचं काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना उत्तर. आजपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसीय छत्तीसगड दौऱ्यावर. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेणार. शंभू बॉर्डर त्वरित खुली करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीनं शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचेही निर्देश दिले. समितीनं शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचेही निर्देश दिले गेले. कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि ताला पोलीस स्टेशनचे माजी पोलीस अधिकारी अभिजित मोंडोल यांना जामीन मंजूर. अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश शेखर कुमारांविरोधात महाभियोगाची नोटीस. राज्यसभेमध्ये 55 खासदारांनी स्वाक्षरी केली. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमामध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. गगनयान मोहिमेच्या दिशेनं इस्रोचं पहिलं यशस्वी पाऊल. पहिल्या सॉलिड मोटर सेगमेंटचं प्रक्षेपण संकुलात यशस्वी स्थलांतर. इस्रोची एक्सवर माहिती. देशातील पहिले योग धोरण लागू करण्याचा उत्तराखंड सरकारचा निर्णय. मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांची माहिती. उत्तराखंडमध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद सुरू करण्याची केंद्र सरकारला विनंती केली. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराकुमारा दिसानायके 15 ते 17 डिसेंबर दरम्यान भारत दौऱ्यावर येणार. दिसानायके पहिल्याच भारतीय दौऱ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार. मोझिम्बिकमध्ये निवडणुकीनंतर विरोधकांचं आंदोलन. सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईत 110 जणांचा मृत्यू. यामध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती. निवडणुकीमध्ये सत्तारूढ पक्षाने गैरव्यवहार केल्याचा विरोधकांचा आरोप. बजाजची इलेक्ट्रिक चेतक आता नव्या अपडेटसह भारतीय बाजारपेठेत लॉन्च होण्यास सज्ज. ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर वर्षाच्या अखेरीस बाजारात दाखल होणार. रात्र जेलमध्ये घालवल्यानंतर अभिनेता अल्लू अर्जुनची आज सुटका. पुष्पा 2च्या स्क्रीनिंगवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक झाली. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाची दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमाला काही अटींसह परवानगी. कार्यक्रमामध्ये 75 डेसिबलपेक्षा जास्त आवाज नको. दिलजीतच्या कार्यक्रमाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे आई झाली. फोटो शेअर करत चाहत्यांना बाळाची पहिली झलक दिली. राणी मुखर्जीच्या बहुचर्चित यशस्वी मर्दानी चित्रपटाचा 3रा भाग येणार. मर्दानी 3ची आदित्य चोप्रा यांनी घोषणा केली. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील आज 3रा सामना ब्रिस्बेनमधल्या द गाबाज मैदानामध्ये खेळवला जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.